ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. श्रोते हो, नमस्कार. कालच्या भागात आपण ऐकले की असंख्य स्वामी भक्तांच्या सोबतीने 16 ऑगस्टला स्वामींनी आधीच सांगितलेल्या समाधी स्थानाकडे अनंत निवासातून स्वामींची पालखी आली. समाधी गुंफेमध्ये विधिवत स्वामी स्थिरावले. समाधी गुंफा दिव्य लहरींना आकर्षित करू लागली. देह मात्र दृष्टीआड होऊ लागला. धरामाईच्या कुशीत लपू लागला. त्या पुढचा भाग आज आपण ऐकूया. त्यांच्या चंदनित देहाच्या सुगंधाला भुलून चंदनाचा चुरा त्यांना मिठीत घेऊ लागला. त्यांच्या अगाध प्रेमाच्या मोहानं अथांग सागर आपल्या अनंत लवणकरांनी त्यांना कवेत घेऊ लागला. त्यांच्या विदेही समर्पित वृत्तीला भाळून कर्पुराचा रवा त्यांच्या अवष्ठंबूला आलिंगन देऊ लागला. पण या सर्वांच्या लढिवाळपणाला क्षणभर बाजूला ठेवून परात्पर गुरु असलेल्या ज्ञाननाथांनी अलंकापुरीहून पाठवलेलं महावस्त्र स्वरूपनाथांनी मोठ्या भक्तिभावानं परिधान केलं. माऊलीनं घातलेली ही मायेची पाखर त्यांना फार फार मोलाची वाटली. तेवढ्यात सज्जनगडावरच्या समर्थांनी रामनामानं सुशोभित केलेलं वस्त्र जय जय रघुवीर समर्थ अशी ललकारी देत त्यांच्या पाठीवर घातलं. स्वामी सुखावले. पाडव्याच्या चंद्रकोरीसारखे हसले. स्वामींच्या नित्याच्या वापरातल्या चांदीचं ताट, वाटी, तांब्या, भांड, पातेली इत्यादी वस्तू भक्तांनी आठवणीनं त्यांच्या पुढे सेवेसाठी ठेवल्या. कापूर, चंदन, मीठ यांचा थर वक्षापर्यंत आला. तेव्हा हृदयातून स्फुरलेली अभंग ज्ञानेश्वरी त्यावर ठेवली गेली. लेखणीनंही तत्परतेनं आज्ञेची वाट पाहत उभी राहिली. मग मुखापासून मस्तकापर्यंत सुगंधी द्रव्यांची पकरण झाली. केशर कस्तुरी चिरंजीव झाली. गुंफेत हे सारं घडत असताना बाहेर मंत्रघोष चालू होते. अवधूत उपनिषद, गीतेचा 12वा अध्याय, 15वा अध्याय यांचं पठण चाललं होतं. आणि त्या जयघोषानं, मंत्रघोषानं आणि गीता पठनानं पुनीत झालेल्या वातावरणात ते सगुण साकार परब्रह्म धरणी मातेनं आपल्या मृण्मय पदराखाली लपवलं. या अद्वितीय बाळावर कुणाची नजर पडू नये म्हणून शिळेचं दार घट्ट लावून घेतलं आणि वर एकाक्षर ब्रह्माच्या आसनावर पार्थिव शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. स्वरूप कन्यापुत्रांनी सद्गुरूंचा जय जयकार केला आणि आरती सुरू झाली. आधी ज्ञाननाथांची आणि मग आपल्या स्वरूपनाथांची. आरती रामचंद्रा स्वामी स्वरूपानंदा, सोहम हंसारूढ तुम्ही सोडवा या भवबंधा. आरती संपली. बाळ गोपाळ चरणा झालं तरी अजून सर्वांचा जीव तिथंच घोटाळत होता. युगायुगातून क्वचितच दिसणाऱ्या या समाधी सोहळ्याची इतिश्री होऊ नये असंच वाटत होतं.
याच भावनेनं कोणीतरी दुसरी आरती म्हणायला सुरुवात केली. पुन्हा टाळ्या वाजू लागल्या. एक मुखानं, एक सुरानं आणि भक्तिभावानं शब्द उमटू लागले. पूजन करुनी सद्गुरु मूर्ती उजळलिया ज्योती, स्वामीन उजळलिया ज्योती, आरती मंगल करीतो नयनी भरली श्रीमूर्ती. पितामहीने 12 वर्षे तप केले घोर, वाडिसी तप केले घोर, दीन दयाघन दत्त गुरूंनी फल दिले थोर, फल दिधले थोर. तुझिया मौशी अंश आमुचा येईल जन्मासी, बाळे येईल जन्मासी, दत्त वचन ते सदैव झाले तारक अम्मासी, आरती मंगल करीतो नयनी भरली श्रीमूर्ती. नाथ पंथीचा चरखा हाती देत गणेश गुरु, आपणा देत गणेश गुरु, अजूनही अखंडित चरखा चाले सूत्रची ओंकारू, सूत्रची ओंकारू. सोहम सोहम गगनव्यापी विणुनी वस्त्र महा, उभेचे विणुनी वस्त्र महा, उभेचे विणुनी वस्त्र महा, पदनत तनया पदरी घेई ही गुरुमाय पहा, आरती मंगल करीतो नयनी भरली श्रीमूर्ती. कनक चंपका समतनु विलसे कमल नयन मूर्ती, स्वामीची कमल नयन मूर्ती, वचन सुधामय रूप अलांछन, चंद्राची दीप्ती. आज्ञापत्या क्षमस्व स्वामीन श्री स्वरूपानंदा, माऊली हे श्री स्वरूपानंदा, अलकावतीपती चरण शरणयती सत्य देवानंदा, आरती मंगल करीतो नयनी भरली श्रीमूर्ती. आरती पाठोपाठच गजर झाला. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. कनक चंपका समतनु विलसे कमल नयन मूर्ती, वचन सुधामय रूप अलांछन, चंद्राची दीप्ती. वचन सुधामय कमल नयन. आरती ऐकता ऐकताच माझ्या मनानं ठाव सोडला. आता ही वत्सल मूर्ती पुन्हा दिसायची नाही. हे अमृत मधुर बोल कधी कानावर यायचे नाहीत. आमच्यावर प्रेमामृताचा वर्षाव करणाऱ्या या करुणामय कमल नयनांची दृष्ट भेट व्हायची नाही. वाटलं भक्तांच्या या दाटीत घुसावं, समाधी गुंफेकडे धावत जावं आणि त्या पाषाणाच्या शिळेवर माथा आपटून आत बसलेल्या माझ्या स्वरूपनाथाला हाक मारावी, म्हणावं, अहो आम्हाला असं पोरकं करून अनाथ करून जाववलं तरी कसं तुम्हाला? कुणाच्या हाती निरवून गेलात? आता आम्ही हट्ट कुणाजवळ करायचा, रुसायचं कुणावर आणि जगायचं तरी कुणाच्या आधारानं? स्वामी स्वामी राया, आता आम्हाला कोण हो सांभाळील? त्या विलक्षण भावावस्थेत मी स्वामींना मोठ्यांना हाक मारली, स्वामी ओ स्वामी, आणि हृदयाचा बाण फुटल्यासारखी स्पुंदून स्पुंदून रडू लागले. हे काय खुळ्यासारखं? कुणीतरी हलकेच उद्गारलं, अगं तुझे स्वामी तुझ्याजवळच आहेत. मी ओळखलं, हा स्वर गंगामाईंचा. मी त्यांना जरा रुसूनच म्हटलं, मग गुफेत बसले ते कोण? उगीच माझी समजूत घालता झालं. गंगामाई हसल्या, म्हणाल्या, गुंफेत बसले तेही स्वामीच आणि तुझ्याजवळ आहेत तेही स्वामीच. देहाचं बंधन गळून पडलं एवढंच बरं. आता ते चराचराला व्यापून राहिले आहेत. मनामनांच्या अनंत मंदिरातून वास करतायत.
मातीच्या कणाकणातून आदेश देतायत, आकाशाच्या क्षेपणातून आशीर्वाद देतायत. हे विश्वातलं सोड, तुझ्याच अंतर्यामी जरा डोकावून बघ. आपल्या या वेड्या मुक्तीला हसतायत. काय म्हणतायत ते ऐकलंस? मला नाही काही ऐकू येत, पण मी असं म्हणते तोच माझ्या ज्ञानदाचा मृदू मुलायम स्निग्ध स्वर माझ्या कानावर आला. तो म्हणत होता, मारोनी मृत्यू ते जगी अमर जे झाले, पडो देह त्यांच्या परी ते नाही गेले. आपुले मरण ज्यांनी देखिले डोळा, जितेपणी भोगिला मरणाचा सोहळा. विश्वाही सकट सर्व आत्मरूप झाले, जन्म आणि मरण तया कोठे उरले. ओम तत्वम सोहम हंसहा दाखविली खुण, राहावे निरंतर भावे तीच लक्षून. स्वामी म्हणे आम्ही तुम्ही नाम मात्र भिन्न, स्वामी म्हणे आम्ही तुम्ही नाम मात्र भिन्न. नांदे सद्गुरुपद सर्वांठाई अभिन्न, सर्वांठाई अभिन्न, सर्वांठाई अभिन्न. ऐकलं आणि मी आनंदाने हसले. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वामींनी दिली होती. दाखवलेल्या खुणेच्या हाती ते मला निरवून गेले होते आणि निरंतर त्याच भावात राहा म्हणून सांगत होते. तुम्ही आम्ही अंतरी एकरूपच आहोत म्हणून निर्वाळा देत होते. मला तरी आणखी काय हवं होतं? मी आसव पुसत प्रसन्नपणानं शंभूरावांना म्हटलं, अजून इथेच काय उभे राहिलात? चला पसायदान म्हणायचं राहिलंय आपलं. ते नुसतेच हसले. त्यांना म्हणायचं होतं, थांबलात तुम्हीच, या कोवळ्या पानात हरवून गेलात तुम्हीच, आणि वर प्रश्न मलाच का उभे राहिलात म्हणून. पण ते बोलले नाहीत. सद्गुरु स्वामींची किमया त्यांनी सर्वार्थानं जाणली होती. श्रावण सळी कोसळता कोसळता एकदम असं प्रसन्नतेचं कोवळं ऊन पडलेलं पाहून माझ्या अंतरीचा संवाद त्यांना समजला होता. आम्ही घरात आलो. स्वामी समर्थ आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या प्रतिमेपुढे निरांजन लावली आणि हात जोडून पसायदान मागू लागलो. श्री ज्ञानदेवानं मागितलेलं, श्री ज्ञानदेवांनी मागितलेलं आणि स्वरूपानंदानी अभंग ज्ञानेश्वरीत लिहिलेलं, आता व्हावा तोष विश्वात्मक देवा, देखोनी बरवा वाघ यज्ञ हा, मग तेणे देवे द्यावे संतोषिन, प्रसादाचे दान हेची मज. सर्वही दुष्टांची सुटो दुष्ट खोडी, वाटो तया गोडी सत्कर्मीच. परस्परांवरी सर्वही जीवांची मैत्री जडो साची, जीवे भावे मैत्री जडो साची. उगवू दे विश्वी स्वधर्म भास्कर, लोपू दे अंधार पातकांचा. करतील प्राणी जी जी वांछा येथे, प्राप्त होवो त्याते ते ते सर्व. तेव्हा श्री विश्वेश सद्गुरु निवृत्ती संतोषिनी चित्ती म्हणे ऐसे, दान प्रसाद हा होईल निभ्रांत, आता रहे स्वस्थ ज्ञान देवा. करोनी श्रवण ऐसे वरदान, ज्ञानदेव पूर्ण सुखी झाला. ज्ञानदेव पूर्ण सुखी झाला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.
हरिओम तत्सत.